तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी। आदिशक्तीचा महोत्सव म्हणजेच नवरात्रोत्सव। या उत्सवात आपण दुर्गेची उपासना करतो। दुर्गा म्हणजे शक्तीचं प्रतीक। आधुनिक काळातील स्त्रिया म्हणजे ही शक्तीचीच रूपं आहेत। अनेक स्त्रिया एखादं कार्य हाती घेतात आणि त्याचा विस्तार वाढून ते अनेकांना प्रेरणा देणारं रचनात्मक काम बनतं। मग ते एखाद्या क्षेत्रातलं उत्तुंग कर्तृत्व असो किंवा सामाजिक कार्य। नवरात्रोत्सवानिमित्त साताऱ्यातल्या अशाच नवदुर्गांशी त्यांच्या कार्याविषयी संवाद साधणार आहेत पत्रकार समुपदेशक नीलम अजितसिंह राजपूत त्यांच्या नीलम टॉक शोच्या माध्यमातून। या नवदुर्गा आहेत साताऱ्याच्या प्रथम नागरिक माननीय माधवी संजोग कदम, समाजसेविका ॲडव्होकेट वर्षा देशपांडे, सामाजिक बांधिलकी जपत कुपर समूहासारख्या मोठ्या उद्योगाचा व्याप सांभाळणाऱ्या कॉर्पोरेट वुमन मनीषा कुपर, महिला दक्षता समितीच्या समुपदेशिका अंजली कुलकर्णी, हिरवाई प्रकल्पाच्या प्रवर्तिका संध्या चौगुले, कोविड काळात मदत कार्यात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या हिरकणी ग्रुपच्या जयश्री शेलार आणि त्यांच्या मैत्रिणी, मुक्तांगणच्या संचालिका अपर्णा देसाई, लीराज ब्युटी केअरच्या सर्वेसर्वा डॉक्टर मृणालिनी कोळेकर आणि एक कोशिशच्या अध्यक्षा रेणू येळगावकर। वास्तविक पाहता सामाजिक बांधिलकी रक्तातच असावी लागते। ती असली की वैभव कितीही असले तरी मन संवेदनशीलच राहते। समाजाप्रतीची तळमळ पदोपदी उफाळून येण्यासाठी घराण्याचे संस्कारच महत्त्वाचे असतात। कष्टाने मिळवलेल्या वैभवात केवळ न लोळता सामाजिक बांधिलकीतून कामांचा डोंगर उभारणारी माणसे समाजाच्या नेहमीच लक्षात राहतात। साताऱ्याच्या मातीशी एकरूप झालेल्या कुपर घराण्याने ही लाख मोलाची सामाजिक बांधिलकी प्राणपणे जपली आहे। धनजीशा कुपर यांनी त्याची मुहूर्तमेढ रोवली, नरिमन कुपर यांनी ही गुढी समर्थपणे तोलून धरली, फरोक कुपर यांनी ही गुढी उंच उभारली आणि आता कुपर घराण्याच्या चौथ्या पिढीतील मनीषा कुपर सामाजिक बांधिलकीचा वारसा सक्षमपणे पुढे नेत आहेत। फरोक कुपर यांच्या विचारांच्या सावलीत वाढलेल्या मनीषा कुपर यांची कामाची जाण आणि झपाटा अचंबित करणारा आहे। नवरात्रीच्या नवदुर्गा या नीलम टॉक शोच्या मुलाखतपर कार्यक्रमात पाहूया मनीषा कुपर यांच्याशी मुलाखतकार सौ नीलम राजपूत यांनी मारलेल्या दिलखुलास गप्पा। साताऱ्याचे वैभव आदरणीय फरोक कुपर साहेब आणि सामाजिक बांधिलकी जपणारे, त्यांचा वारसा अखंड पुढे चालू ठेवणाऱ्या, त्यांच्या विचारांच्या सावलीत वाढलेल्या त्यांच्या कन्या मनीषा कुपर। नवरात्रीच्या नवदुर्गा नीलम टॉक शोमध्ये मी नीलम राजपूत तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। नवरात्रीच्या नवदुर्गा करताना मनीषा मॅडमचं मला नाव सुचलं कारण त्यांची सामाजिक बांधिलकी मी बघितली। एवढं मनापासून ते समाजासाठी करतात आणि खरंच मला मनापासून आनंद होते की मी आज मॅडमची मुलाखत घेते। मॅडम, वेलकम टू नीलम टॉक शो। नमस्ते। नमस्ते। शिक्षणापासून आपण सुरुवात करूया की शिक्षण तुमचं कुठे झालं मॅडम? पहिल्यांदा आपलं लहान वयाचं शिक्षण आपलं सातारमध्ये झालं, JW आयरन अकॅडमीमध्ये। मग त्याच्यानंतर मी आपलं पुण्यामध्ये 11वी 12वी आपलं इंटरनॅशनल बॅकलॉरेट, सगळ्यात हायेस्ट 11वी 12वी इंटरनॅशनलमध्ये आपला इंडियन 12वीपेक्षा ते सगळ्यात हायेस्ट आहे। ते मी आपलं मर्सिडीज बेन्झ स्कूल पुण्यामध्ये केलं। मर्सिडीज बेन्झ शाळेने गाडीने ॲक्च्युली मला लोक टीज करतात की तुम्ही मर्सिडीजच्या गाडीमध्ये शाळेत शिक्षण करतात का, पण ॲक्च्युली ते ट्रू आहे। ते मर्सिडीज स्कूल जे गाडीची कंपनी त्यांनी ती स्कूल काढली कारण त्यांचे जेवेळेस लोक कामाला यायचे जर्मन लोक, इथलं अचानक इथल्या शाळा 11वी 12वी त्यांना जमायचं नाही, म्हणून त्यांनी फॉरेन तिथे त्यांची स्वतःची इथे शाळा काढली। तर म्हणून मी आपलं
फॉरेन डिग्री तिथंच केलं 11वी-12वी आणि त्याच्यानंतर मी आपलं स्कॉटलंडला आपलं बी ए इन बिझनेस स्टडीज केलं. मग त्याच्यानंतर इथं येऊन काम करता करता सबॅटिकल मी आपलं सिम्बायसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन फॅमिली बिझनेसमध्ये केलं. आणि जस्ट आत्ता माझं रिसेंट अचीवमेंट इज LLB इन लॉ सिम्बायसिस स्कूल पुण्यामधून केलं. अच्छा, ॲडव्होकेट मनीषा कुपर. ती ओळख करून द्यायची राहिलं म्हणून म्हणलं मिस काय नाही ॲडव्होकेट. एवढं एज्युकेशन घेतलं, बाहेरच्या देशात तुम्ही शिकायला होता, मग तुम्ही इकडे का, साताऱ्यात का? असं नाही वाटतं की मी तिथे शिकले तर मी तिथेच थांबेन, की वडिलांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात तुम्हाला सुरू करायचा, तो चालवायचा होता वारसा? आय डोंट रिमेंबर केव्हा माझं हे कॉन्व्हर्सेशन झालं होतं बाबांबरोबर, पण केव्हा तरी ज्यावेळेस मी युनिव्हर्सिटीमध्ये होते, मी घरी आलेली, त्यावेळेस मला बाबांनी सांगितलेलं की यु नो फ्युचरमध्ये तू हे कंपनी रन करू शकते, पण रिमेंबर की ज्यावेळेस तू हे डिसिजन घेईल ना, कारण माझ्यानंतर कोणीतरी घरातलं कोणीतरी रन केलं तर लोकांना पण बरं वाटेल. आणि रिमेंबर की लोकांना डोक्यात असं विचार आहे की 3000 लोकांना विचार आहे की कोणीतरी घरातलं फायनली ते कंपनी घेणार आहे. सो वेन यू डिसाईड की तुला कुठं तिथं राहायचं आहे का इकडे सातारला यायचं आहे, रिमेंबर तू तिकडे राहिली तर 3000 लोकांना अचानक त्यांना दुसरं सोल्युशन शोधायला लागेल, का बाबांना दुसरं सोल्युशन शोधायला लागेल 3000 लोकांसाठी. म्हणून मी आपलं डिसाईड केलं ते. आणि असं एक दुसरं मतलब होतं की आपले इथं इंडियामध्ये डॉक्टर इकडे येतात घरी, परदेशात नाही, तिथं आपल्याला हॉस्पिटलला जायला लागतं. तर तो एक जोक म्हणून म्हणते, पण नाही, भरपूर लोक डिपेंडेंट आहेत आणि लोक ते लुक फॉरवर्ड, पुढे बघतायत की ही मुलगी येईल, ती कंपनी लक्षात ठेवणार. आणि असल्या वस्तूला नाही बोलण्याचं खूप चुकीचं आयुष्यात जिंदगीचं डिसिजन घेतलं असतं जर मी नाही आली असते. म्हणून मी आपलं आले. खूप छान काम केलं. म्हणजे तुमच्या सगळ्या जे 3000 लोक आहेत की त्यांना एक आशेचा किरण होता तुमच्यात, हो, की मनीषा मॅडम येतील आणि सगळा व्यवसाय सांभाळतील, आणि तुम्ही ती धुरा, तुमच्या वडिलांची धुरा तुम्ही ती सांभाळली आणि जिद्दीने ती चालू ठेवली आहे. तर माझे पंजोबा म्हणजे माझ्या बाबांचे आजोबा, ते आधी त्यांच्यापासून हे चालू झालेलं होतं लोकांना मदत करण्याचं. आणि ते का चालू झालं, कारण ते बॉम्बेवरनं एवढं सुंदर जागेतलं एक सातारा आलं. यु नो तुम्हाला काहीतरी असे सुंदर जागा तुम्हाला काहीतरी देऊ वाटतं, यु नो ज्यावेळेस लोकांना मदत असं लागलं तर त्यापासून ते चालू झालेलं होतं आणि ते मदत करायचे. मग नंतर ऑब्व्हियसली माझ्या बाबांनी पण ते बघितलं. आणि ऑल्सो ॲज अ फॅमिली ऑफ कुपर ज्यावेळेस आम्ही सगळे लहान असायचे, दुसऱ्या लोकांनी पण आम्हाला मदत करायचे. जसे माझे बाबा ज्यावेळेस फॉरेनमध्ये गेलेले होते त्यावेळेस तिथं कोणतरी फॉरेनमध्ये त्यांचे गार्डियन म्हणून त्यांना लक्ष ठेवत होते. इट्स नॉट लाईक की आम्ही विचारलं त्यांना की माझ्या बाबांना लक्ष ठेवायचे, ते स्कूलिंगला तिथं होतं. तर ते फॉरेन कल्चर्स ऑल्सो देत की तुम्ही कोणाला तरी काहीतरी द्यायला पाहिजे इफ तुम्हाला करता येतं तर वाय नॉट. तर आणि युजली कंपनीमध्ये ना कंपनी रूल्सप्रमाणे, कंपनी ॲक्टप्रमाणे CSR जो आत्ता 2000 आय थिंक 15मध्ये 14 का 15मध्ये ते रूल आलेलं की तुम्हाला तुमचं 2% द्यायला लागतं फॉर CSR म्हणजे लोकांना मदत करण्यासाठी. पण आपल्याला हा प्रॉब्लेमच नव्हता कंपनीमध्ये, कारण आपण त्याच्या आधीच सगळं हे करत होतो. सो म्हणून आणि ते लहानपणापासून बघून आणि ते सराउंडिंगमुळे ते मला पण ऑटोमॅटिकली आलं. संस्कार होत गेले की सामाजिक बांधिलकीचे, म्हणजे संस्कार तुमच्यावर होत गेले. आणि मॅडम तुमचे थोडंसं उपक्रम सांगाल का की आजपर्यंत काय काय सामाजिक सेवा तुम्ही केली? माय गॉड खूप केले. आता रिसेंटली जे आता झाले ते ऑब्व्हियसली माझं आय थिंक ज्यावेळेस मी कंपनी जॉईन केलं, माझं कॅन्सर कॅम्प ऑन्को लाईफमध्ये जे होतं अवेअरनेस कॅम्प. एकच मिनटं, कारण मला हाच मुद्दा मांडायचा आहे. मॅडमची, मनीषा मॅडमची आणि माझी ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर इथे ओळख झाली. मी तिथे काउन्सिलर म्हणून होते आणि मॅडमचं तिथे मी ते काम बघितलं की इतकं सर्वसामान्यांच्यात जाऊन त्या बसायच्या, त्यांच्याशी बोलायच्या, म्हणजे अजिबात ॲटिट्यूड नव्हता की मी मनीषा कुपर आहे.
खूप छान काम होतं मॅडमचं आणि मनापासून तळमळते नाही म्हणजे खूप छान काम म्हणजे आतूनच अंतकरणापासून त्या काम करत होत्या आणि किती हजारो महिलांचं ना पॅसमेअर म्हणजे तिथून खरी आमची दोघींची ओळख झाली आणि तेव्हापासून मॅडमचं काम मला आवडलं. म्हणून नवरात्रीच्या नवदुर्गांमध्ये सामाजिक जे कामं करतात महिला की स्वतःची वेगळी एक ओळख निर्माण केली आहे, स्वतःचं एक वलय तयार केलं, त्यांनी स्वतःला सिद्ध केलं, उंच भरारी घेतली, म्हणून त्यांचा खरं मी सन्मान करते नवरात्रीच्या नवदुर्गांमध्ये. तिथली ओळख की आज मला दुर्गा म्हणून सन्मान करताना खूप मनापासून आनंद होतोय. हो आपलं अंकोमध्येच आपलं हे आणि आपण खूप मी तुम्हाला दरवेळेस म्हणायची ज्यावेळेस माझं जीव जायचं मी म्हणजे तुम्ही आता प्लीज त्यांच्याशी बोलायची मला जमत नेता पण नाही अंकोचं होतं. देन अधूनमधून जिथं जिथं जर सपोज काहीतरी स्कूल्सला काहीतरी लागलं होतं तर त्यावेळेस मी करायची. कोणाला तरी स्पोर्ट्सबद्दल काहीतरी पाहिजे होतं मी करायची मदत. फ्लड्सच्या वेळेस आपण कंपनी थ्रू करायचं. आता रिसेंटली कोविडच्या वेळेस गव्हर्नमेंट्स म्हणत होते की आम्ही हे मदत करू शकत नाही, ते मदत नाही करू शकत आणि युजली गव्हर्नमेंट सँक्शनसाठी खूप वेळ लागतं. आता कोयनामध्ये जिथं मी खूप ऑलवेज एन्जॉय करायची, डोंगर चढायची आणि तिथं खूप अडचण असायचे. ते थ्रू ॲडव्होकेट वर्षा देशपांडेचे गायडन्स थ्रू मला कळालं की तिथं ते एक शाळा आहे जिथं लोक रेफ्यूज घेतात राहण्यासाठी ज्यावेळेस कोरोनाचं असेल आणि फ्लडच्या वेळेस, पण त्यांचं पत्रा नीट नव्हतं. ते म्हटलं ते करूया. डॅमच्या तिथं पोलीस आपले नॅशनल सिक्युरिटी जागा आहे तिथं नीट ॲक्वागार्ड पण नव्हतं त्यांच्यासाठी, तर ते आपण केलं. टाकी पण ठेवलं सगळं. तर माझं सोशल वर्क कसं असतं की ज्यावेळेस मला ॲक्च्युली जास्तीत जास्त लोक मला येऊन म्हटलं की ओ आम्हाला पैसे द्या, आम्हाला लागणार, मला तसं आवडत नाही. मला सांगा काय तुमचं प्रॉब्लेम आहे. जर मला अटॅचमेंट वाटलं, जर मला माहिती आहे की इथं खरंच माझी गरज आहे कारण दुसरे ऑप्शन्स संपलेत, दुसरे ऑप्शन्स कोऑपरेटिव्ह नसतात, मग तिथं मी मदत करू शकते. पण ऑब्व्हियसली मी सगळ्याकडे मदत नाही करू शकत. पण माझे हे असे 1-2 असे सोशल वर्क आहेत. काही लोक मला म्हणतात की तुम्ही कुत्र्या मांजरांचं पण करतात, पण लोकांना मी काय सांगते की मी कुत्रा मांजर गोळा करत नाही. काय जे आहे ते माझे कारण मला पेट्स म्हणून मला ठेवायचे. पण मी काय करते ॲक्च्युली डॉक्टर लोकांना काय जागेत मी पैसे देते जिथं मी रेकॉर्डिंग नीट ठेवते. पुण्यामध्ये मी करत होते ॲक्टिव्हली तिथे ॲक्च्युली, होपफुली सातारमध्ये पण चालू करेल. स्टेरिलायझेशन कारण खूप कुत्रे सगळ्याकडे असतात, तर स्टेरिलायझेशनसाठी आपण ऑपरेशन करून परत त्या जागेवर त्यांना सोडायचं. कारण सुप्रीम कोर्टने सांगितलं तुम्ही जसं माणसाला आपण त्यांच्या घरातून काढून दुसऱ्याकडे रिलोकेट करताना येत नाही तसं त्यांना पण हक्क आहे असं वाटतं, तर आपण ते नाही करू. तर कॉम्बिनेशन ऑफ विमेन, चिल्ड्रन, जनरल सोसायटी आणि ॲनिमल्स. पण ऑलवेज माझ्या डोक्यात एक असतं की आपलं कंपनी पहिल्यांदा न्यूट्रल पॉईंट असतं. कंपनीमधले जे लोक आहेत पहिल्यांदा त्यांना मदत करायचं, मग त्याच्यानंतर आजूबाजूला सातारा सिटी का सातारा विलेजेस. पण आपण जास्त असं एक्सपॅन्ड करून सगळ्यांना मदत करू शकत नाही. आणि मी ऑलवेज विचार करते की पहिल्यांदा मी सातारमध्ये इम्प्रूव्हमेंट करणार, मग बाहेरच्या जागेने. तर आपलं चालूच असतं. आणि प्रॉब्लेम काय, मी एवढे सोशल वर्क आधी केलेत की आणि मला आता एवढे अजून पुढे करायचे की मागचे मी थोडे विसरून जाते, पण पुढचे ऑलरेडी माझं फास्ट फॉरवर्ड मोडमध्ये आहे. आता जे म्हणलं की नाही पुढे करायचे, मग पुढे सांगा की भविष्यात तुम्हाला काय करायचंय. होपफुली मला माझं स्वतःचं NGO खोलायचं आहे. आता टाईम पण सगळ्यासाठी टाईम असतो, गडबड करून काही उपयोग नाही आहे. तर मला माझे लोक जे मला मदत करणार, जे मला उपयोगी पडणार, इन द सेन्स त्यांचे क्वालिफिकेशन्स असे असणार, देर बी मेंबर्स, पण ते मला ऑर्गनायझेशनमध्ये मदत करेल तसले मला मेंबर्स चूज करायला लागेल. त्यांच्याकडनं ऑफिशियल लेटर घेऊन त्यांचं अप्रुव्हल घ्यायला लागेल, विचार करून सगळं करायला लागेल. कारण लोकांना खूप हाऊस असते, गडबड असते आणि करू शकतात लोक, पण प्रॉब्लेम काय असतं, पैसे लागतात. अँड ऑलवेज तुम्ही आय फील की ज्यावेळेस आता मी माझं NGO खोलणार, मी सगळं माझे पैसे तर घालणार नाही, कारण मी माझं स्वतः पैसे घालतात तर मी काय करणार. पण आय एम गोइंग टू ट्राय टू होपफुली सातारच्या लोकांना, जर तुम्ही आठवड्याला वीकेंडला तुम्ही महाबळेश्वरला जाऊन तुम्ही मॅप्रो इकडे तिकडे तुम्ही मजा करू शकतात. जर एक घर त्यांचं 500 रुपीज महिन्याला एक वेळ कोणाला तरी दिलं, एक NGOला, किती आपण कामं करू शकतो सातारमध्ये इम्प्रूव्हमेंट. सो आय एम होपिंग की हे माझ्या NGOमध्ये आपण तसं काहीतरी इन्कल्केट करून हळूहळू व्हेरियस एरियाज जिथं गरज आहे रिपेअर करण्यासाठी सातारमध्ये का मदत करण्यासाठी, ते मी करणार चालू. आणि नंतर ज्यावेळेस जसं भूतान इज अन एक्झाम्पल,
त्यांच्या तिथं सोशल वेलफेअर किती सुंदर आहे. तर आय होप की इथं पण आपलं महाराष्ट्रामध्ये एक पॅन इंडियामध्ये सातारा आपलं एक एक्झाम्पल असेल थ्रू आर NGO वर्क. आम्ही सातारकर इतिहास घडवतो. हो. मनीषा मॅडम, नक्कीच तुम्ही इतिहास घडवताल, सातारात करून दाखवताल. जे तुमची स्वप्न आहेत ना ती तुम्ही नक्की पूर्ण करताल आणि त्याचा फायदा खूप लोकांना होईल. मी एक तुमचा फोटो बघितलेला की त्यात तुम्ही ना महिलांना, पूरग्रस्त असो किंवा कोरोना काळात जे अगदी हतबल झालीत लोक, तिथे जाऊन तुम्ही स्वतः वाटप करताय. मग तो अनुभव कसा होता की सामान्य लोकांच्यात जाऊन जे किट होतं, तुमचं जे धान्य होतं ते तुम्ही देत होता? का अशी भावना होती? कारण तुमच्या कंपनीत एवढी लोक असतात, ते नेऊन ते देऊ शकले असते, पण स्वतः जाऊन त्या लोकांशी बोलून त्यांचं सांत्वन करून त्यांना ते देणं. ॲक्च्युली इंटरेस्टिंग काय आहे की त्यावेळेस ऑब्व्हियसली आम्हाला स्वतःला पण आम्ही सगळ्यांनी न्यूजवर बघत होतो, लोकल न्यूज चॅनलवर हे सगळं पुढचं चाललं होतं. आणि वी वर थिंकिंग की काय करायचं. सायमल्टेनियसली ज्यावेळेस आम्ही इक्वली सायमल्टेनियसली, सॉरी मराठी वर्ड मला माहिती नाही, आम्ही विचार करत होतो. त्यावेळेस आमचे एम्प्लॉईज पण म्हणले की आपण पण करायला पाहिजे काहीतरी. सो दे वर सेइंग की ते म्हणत होते की आम्ही एवढे पैसे घालतो एक एम्प्लॉई. दिस इज वन सेइंग. कुपरमध्ये तो ऑलरेडी इन्कल्केट झालं की आमच्या पॉकेटमधून आम्ही देतो थोडं. आय होप सातारा एक दिवस अख्खा सातारा तसं सेम सिस्टम करेल. तर त्यांनी ॲक्च्युली त्यांचे पैसे दिले होते, मग आम्ही आमच्या पर्सनली डबल केलं ते. म्हणून ते सगळं एकत्र करून आम्ही गेलं ना. प्रॉब्लेम काही सगळ्यांना नेता येत नाही. अँड आय फील की ज्यावेळेस आपण आपले पैसे आणि दुसऱ्यांचे पैसे वापरतो, आपण बघायला पाहिजे की जे आपण करतोय ते नीट जात आहे आणि ते खरंच उपयोगी पडतंय का. खरं हे मात्र काही वेळेस आपल्याला साईटवर जायला लागतं आणि आपल्याला पूर्ण ऑनेस्ट रिझल्ट दिसतो आणि खरंच आपल्या रियालिटी कळतो की काय आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला कळतं की पुढचं काय करायचं. कदाचित हे सगळं शांत झाल्यानंतर कोणाचं घर आपल्याला बसू शकतं का. ओके, बांधकाम गव्हर्नमेंट करेल, पण त्यांचं बेसिक चुली का भांडी का कपडे, कारण अख्खं घर परत रिबिल्ड करायला लागतं काही लोकांना. पण फुलाची पाकळी तुम्ही तिथे जाऊन त्यांना देणं, त्यांच्यासाठी ते पण खूप होतं. म्हणजे त्यावेळेस सगळं हताश झालेलं जग, म्हणजे पूर्ण संपलेलंच आयुष्य अगदी त्यांचं, ते परत सुरू केलं म्हणजे तुम्ही ते. आणि त्यावेळेस आय रिमेंबर लोक खूप घाबरले होते, कारण लोक म्हणत होते, काही लोक आजूबाजूला मेले होते, ते म्हणले की तुम्ही प्लीज मास्क घालत जावा, वास वेगळा येतोय, हे ते येतो. आणि मी विचार करत होते, एक आय थिंक तुम्हीच आय थिंक पिक्चर आय थिंक दाखवलं होतं माझं, म्हणजे ते अपलोडेड आहे. एक मी बाळला पण उचलले होतं त्यावेळेस, आणि मी म्हटलं हे जर बाळ बिना मास्कनी जगू शकतंय तर मी पण टिकेल. मला हे, कारण लहान मुलांना कळत नाही काय कशाला हे लोक मास्क घालतायत ना. तर म्हणून मी म्हटलं की त्यावेळेस एवढं पण कोविड नव्हतं त्यावेळेस असंच, पण म्हटलं नाही मी पण माझं मास्क नाही घालणार, कारण एवढं अवघड हे नाही आहे, सिरियस नाही आहे. पण लोक घाबरतात, पण म्हणजे पाहू शकत नाही असं. म्हणजे तिथे जाऊन तो वास तुम्ही म्हणताय, तर तिथे जाऊन आत्मीयतेने करणं हे मॅडम खूप लोक कमी करतात. म्हणजे असं नसतं, सगळ्यांची ती भावना नसते की तिथे जाणं तिथे करणं, पण ते खरंच तुम्ही मनापासून करताय. म्हणजे ते माझं नाक तेज आहे, मी कुकिंग करते, पण दुसरे लोक हे ते कापूचं काहीतरी वास घेत होतं. नो मी खमून घेईल, मी टिकून घेईल, इट्स ओके. पण या ते वाईट दिवस होते त्यावेळेस. आता हे जे सामाजिक कार्य करताय तुम्ही, तुमच्या वडिलांचा सपोर्टर आहे पहिल्यापासून, तर ते तुम्हाला तेच स्वतः करत होते, त्यामुळे तुम्ही, मग वडील, आई किंवा तुमचे कसे काय रिलेशन आहे, आई वडिलांशी कसं नातं आहे तुमचं? सगळ्या मुलांचेच असे आहेत, काही वेळेस खूप प्रेम आहे, काही वेळेस भांडण आहे, काही वेगळं नाही. जसं काही वेळेस लोक म्हणत असतात की बाहेर यू मस्ट बी सो हॅपी फॅमिली, आय एम लाईक व्हॉट. काही वेळेस आम्ही एकमेकांची खूप भांडतो आणि काही वेळेस एकदम आम्ही खूप प्रेमळ असतो, जस्ट एक्झॅक्टली लाईक अ नॉर्मल फॅमिली आहे. काही वेळेस नाही, पण जास्त भांडत नाही, पण नॉर्मल फॅमिली जसं असतं तसं. पण आय वुड से युजली आईंचं काय कसं असतं, मदर अँड डॉटर जसे मुली वाढत जातात आईला जास्त कनेक्ट होतात ऑन इमोशनल प्लॅटफॉर्म सगळं. बाबांबरोबर माझा मोर प्रोफेशनल आहे, कारण कंपनीमुळे, पण ऑब्व्हियसली ते पण मला प्रेम करतात. अँड देर आर मोमेंट्स वेअर आम्ही दोघं सेंटिमेंटल होतात ॲक्च्युली. पण ते घरात होतं, ते बाहेर जास्त पब्लिकली होत नाही, पण सेंटिमेंटल असतात. पण कंपनीतलं काय, कामाचं स्वरूप काय तुमच्या कंपनीचं तिथे?
घरात कंपनीत तुम्ही कंपनीत इन फ्रंट ऑफ द स्टाफ मी माझ्या बाबांना डॅडी डॅडी म्हणत नाही. आय एम जस्ट युजली लाईक हो असं असं आहे तसं तसं आहे. आय कीप इट प्रोफेशनल. मी जस्ट बिकॉज माझे बाबा तिथं बसलेत मी लाईक काय काय ते म्हणतात ना बिघडलेले मुलगीसारखी मी नाटक करत नाही टेबलावर बसून प्रोफेशनलिझम तसं असतं. ऑल्सो माझ्यापेक्षा तिथं खूप वर्षासाठी लोक आहेत, सो यू हॅव टू कीप द प्रोफेशनलिझम. आणि इक्वली बाबा पण माझ्यावर प्रोफेशनली राहतात. पण घरी आल्यानंतर मी काय करत बाबा म्हणते प्लीज आता कामातलं घरात नको बोलायचं, पण अवघड होतं बॉस पण माझ्याबरोबर घरी असतात ना तो त्यावेळेसाठी मी चिडते लाईक दमलेली असते म्हणजे दुसरं मला काहीतरी विचार म्हणजे आर्टबद्दल विचार म्हणजे काहीतरी मी केसबद्दल काहीतरी मी ऐकलेलं मला ते विचार. अच्छा आर्टबद्दल विचारा. मग मी विचारते तुम्हाला काय तुमच्या हॉबीज काय आहेत. ॲक्च्युली ज्यावेळेस मी 11th and 12th मध्ये होते आउट ऑफ 92 स्टुडंट्समध्ये मला लंडन स्कूल ऑफ आर्ट्समध्ये सिलेक्ट केलेलं होतं नुसतं 3 मुलांना इंडियामधून. खूप छान. आणि त्याच्यानंतर मला स्कॉलरशिपचा पण ऑफर आलेला पण सगळं करता येत नाही. पण तो मला पेंटिंग खूप आवडतं. ॲक्च्युली मला इमिटेशन म्हणजे जो काहीतरी कोणीतरी पेंटिंग केलं तो मला येतोच करायला. ऑइल पेंट माझा फेवरेट आहे. पण आजकाल क्रिएटिव्हिटीसाठी मी काहीतरी ना काहीतरी करतच असते. तर आता मी एक ॲक्रेलिक पॉर आर्ट चालू केलं आहे. मध्ये मी एक लाकूडचं आर्ट करत होते जे लाकूड कारण कोणीतरी म्हणलं की ज्यावेळेस तुम्ही कोविड लॉकडाऊनच्या वेळेस माझ्या एक फ्रेंडकडे एक लाकूडचं तुकडं होतं ज्याला पॉलिशिंग पाहिजे होतं तर मी आपलं तेच करत असते. अँड इट्स व्हेरी थेरप्युटिक. काही वेळेस आर्ट खूप थेरप्युटिक असतं अँड इट्स नॉट नेसेसरी की काही वेळेस पेंटिंगच असायला पाहिजे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स असतात. तर बघू आय डोंट नो आता फ्युचरमध्ये काय आर्ट करणार फॅशन. तेच विचारायचं होतं की मला हे बनायचं होतं आणि मी हे काम करतेय म्हणजे मला एक काहीतरी कोणत्या तरी मार्गाला जायचं होतं. ते असं काय होतं स्वप्न की मला हे बनायचं होतं म्हणून. मला ऍक्च्युली वेट बनायचं होतं नॉट आर्ट. आर्ट इज लाईक अ हॉबी. आणि ऑब्व्हियसली माझ्या बाबांनी पण सांगितलं की इफ यू वॉन्ट टू डू आर्ट आर्ट इज व्हेरी डिफिकल्ट. एक तुझं ऑलरेडी इथं सगळं सेटअप आहे. सो इफ यू डू आर्ट इज गोइंग टू बी स्ट्रगल म्हणजे काही सांगता येत नाही. तर ते म्हणते कीप इट एज अ हॉबी. पण जे लहानपणापासून आणि 10वीमध्ये पण होते त्यावेळेस जेव्हा मला लोक विचारते व्हॉट डू वॉन्ट टू बिकम मला ॲक्च्युली वेट बनायचं होतं. पण आय थिंक त्यावेळेच्या टाईम लोक म्हणायची की माझं SSC मी फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. इट्स वियर्ड. त्यावेळेस फर्स्ट क्लास आणि आता मी फर्स्ट इन माय क्लास कॉलेजमध्ये येते युनिव्हर्सिटीमध्ये खूप फरक आहे. पण त्यावेळेस लोक म्हणायचे की नाही नाही सायन्ससाठी खूप मार्क्स लागतात हे ते आणि वेटनरी तर खूप अवघड आहे. नंतर मी विचार केला फ्यू इयर्स मी UK मध्ये ज्यावेळेस मी होते त्यावेळेस एक वेटनरी स्कूल होतं. पण मला आय थिंक वाटलं नाही की मी लोकांना टोचण्याचं आणि ते स्पेशली ज्यावेळेस तुम्ही वेट असेल ना हातातनं जीव गेलेलं ते खूप तुम्हाला कडक हात लागतं त्यावेळेस मला ते जमलं नसतं. सो आय वॉन्टेड टू बिकम अ वेट. पण मला वाटतं जे डेस्टिनीमध्ये आहे ना ते बरोबर होतं. किती पण तुम्हाला आधी इच्छा होते कशासाठी. तुमचं सामाजिक कार्य जाणून घेताना जगापुढे मांडताना खरंच म्हणजे मला एक अभिमान वाटतोय की एक नवरात्राची नवदुर्गा तुमचं नाव मला सुचलं. एक दुर्गाच्या म्हणजे शक्ती आणि दुर्गा दोन्ही रूप. दुर्गाच्याच शक्ती असते शक्तिरूपी दुर्गा आणि मनीषा कुपर दुर्गाच्या रूपात मला छान त्यांची समाजसेवा वाटली आणि ती समाजापुढे मांडताना मला खरंच मनापासून तुम्हाला आनंद वाटला की तुमचा दुर्गा म्हणून मी नवरात्रीच्या नवदुर्गांमध्ये सन्मान करते आणि असंच तुमच्या हातून समाजसेवा घडो. आयुष्यभर तुम्ही लोकांसाठी करत राहा. सातारकर म्हणजे कुपर कुटुंबियांचं मातीशी नातं आहे की एवढ्या लोकांना म्हणजे कुपर फॅमिलीमधले की एक आदर आणि सगळ्या तुमच्याकडे पाहिलं जातं आणि असंच तुमच्या हातून उत्तरोत्तर समाजसेवा घडो. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलताना. नीलम टॉक शो मध्ये आल्याबद्दल मनापासून खूप आभार. आणि आजच्या दुर्गाचा सन्मान केलेला आहे श्रेणिक म्हसवडकर सराफ यांनी गजांत लक्ष्मी देऊन तुमचा सन्मान केलेला आहे नवरात्रीची नवदुर्गामध्ये. ओके मला एक्सपेक्टेड नव्हतं. ओके थँक्यू. खूप छान वाटते मॅडम. सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची ओळख
पूर्ण जगाला करून देण्यासाठी मी हा नीलम टॉक शो सुरू केलेला आहे आणि माझा खरंच मनापासून प्रयत्न आहे की माझ्या लोकांचं सगळ्या जगाला ओळख व्हावी. आणि नीलम टॉक शो तुम्ही नक्की पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नीलम टॉक शो. धन्यवाद.